गुड मॉर्निंग सगळ्यांना. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी अक्षय पाटील तुमच्यासाठी घेऊन आलोय थेअरी ऑफ स्ट्रक्चरचा कम्प्लीट अकॉर्डिंग टू एमपीएससी सिलेबस एक कोर्स आपण इथे लॉन्च केला युट्यूबवर, जो की रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असणार आहे. सेम कोर्स मित्रांनो तुम्हाला लाईव्ह अटेंड करायचा असेल, तुमचे डाऊट क्लिअर करायचे असतील तर आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा, तिथे फ्री कोर्सला एनरोल करा, जेणेकरून तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्सच्या नोटिफिकेशन येत जातील. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली मित्रांनो. सेम आपल्याला वेबसाईटला कसं हँडल करायचं, 15 मिनिटचा फ्री मटेरियल कसं डाउनलोड करायचं, 15 मिनिटचा व्हिडिओ आपण युट्यूबवर ऑलरेडी अपलोड केलाय, तो पण आपल्या एमपीएससी 2023च्या व्हिडिओ सोल्युशनच्या कोर्स मध्ये तुम्हाला दिसेल, तो बघा तुम्ही. आता मागच्या लेक्चर पर्यंत आपण थेअरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये काय बघितलं की थ्री मुवमेंट थेरम किंवा क्लॅप्रियॉन्स थेरम याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघितली, त्याला सॉल्व्ह कसं करतात ते बघितलं. सॉल्व्ह कसं करता इन द सेन्स स्टेप्स तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिल्या, त्याचे रूल्स तुम्हाला सांगितले. सेम न्यूमरिकल आपल्याला आता न्यूमरिकल घ्यायचे, सेम कन्सेप्टवर न्यूमरिकल घ्यायची. स्टार्ट आपला बेसिक असणार आहे मित्रांनो. याच्यानंतरचा व्हिडिओ एमपीएससी 2012, 10, 11 जेव्हा पण पीवायक्यू आलेला असेल तो पीवायक्यू आपण घेऊ. त्याच्यानंतर आपण रेफरन्स बुक मधलं न्यूमरिकल घेऊ, जरा वेगळं तिथे दिसलं तर ते रेफरन्स बुक मधलं न्यूमरिकल घेऊ. एस एस भाविकट्टी सरांचं किंवा रामाउत्तम सरांचं रेफरन्स बुक आहे आपल्याकडे, त्याच्या बाहेर क्वेश्चन जनरली ना युनिव्हर्सिटीला विचारले जात ना आपल्या एमपीएससी ला कधी विचारले गेले, ते क्वेश्चन घेऊ. प्लस युपीएससी आयएस ला जर ह्या टॉपिकवर क्वेश्चन आला असेल नक्की कव्हर करून घेऊ मित्रांनो. माझ्याकडे मागच्या 4 युपीएससीच्या आयएस स्ट्रक्चरल सब्जेक्टच्या पेपरचं अनालिसिस आहे, त्याच्यातून मी प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन काढलेले, ते सुद्धा तुम्हाला तिथे जर ह्या टॉपिकवर असेल तर नक्की आपण कव्हर करून घेऊ. आजचा आपलं बेसिक न्यूमरिकल वर लेक्चर आहे. सर्वात महत्वाचं 2 गोष्टी ज्या नेहमी सांगतो, पहिले आपल्या नोट्स डाउनलोड केल्या नसेल तर त्या नोट्स डाउनलोड करा, त्याला प्रिंट काढा आणि समोर ठेवा. सेकंड, तुम्हाला कॅल्क्युलेटर सोबत ठेवायचंय. विदाउट कॅल्क्युलेटर फक्त कीर्तन ऐकायला बसायचं नाही मित्रांनो. आपल्याला महत्वाचं काय, आपल्याला समजणं महत्वाचं आहे, कॅल्क्युलेटरची फॅमिलियर होणं महत्वाचं आहे. एमपीएससी ने आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड केले. चलो, तुम्ही म्हणाल सर तिकडं काय बघता सारखे सारखे तर तिकडं कोणी नाही मित्रांनो, तिथे स्क्रीन लावलेली आहे, तिथे मला तुमच्या लाईव्ह कमेंट्स दिसतात किंवा चॅट सेक्शन मध्ये चॅट बॉक्स ओपन आहे, जे मुलं आपले लाईव्ह आहेत त्यांचे काही डाऊट असतील तर ते तिथे दिसतात. तुम्हाला तिकडं बघायचं नाहीये, तुम्हाला बोर्डवर बघायचंय, मी काय सांगतोय ते ऐकायचंय. लक्ष द्या. आता आपल्याला क्वेश्चन अतिशय सोपा आहे. आपल्याला मुवमेंट्स फाइंड आउट करायचे आहे थ्री मुवमेंट थेरमनी. आपल्याला त्यांनी काय दिलंय, एक सिम्पली सपोर्टेड बीम दिलाय, त्याच्यावर लोडिंग दिलेली. ओके, मग स्टेप तुमच्या समोर पाहिजे. स्टेप मध्ये पहिली प्रोसिजर काय, दिलेल्या बीमला सिम्पली सपोर्टेड अज्युम करणं आणि त्याची मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करणं. मग आता ऑलरेडी सिम्पली सपोर्टेड आहे, त्याच्यामुळे परत अज्युम करतोय मी असं वगैरे काही लिहायचं नाही. सरळ सरळ इथे पहिली स्टेप तुम्हाला काय लिहायची, ड्रॉ मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट डायग्राम फॉर अ बीम shown in question and find out area and CG of that म्यू डायग्राम. आता जी मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट डायग्राम मी काढणार सिम्पली सपोर्टेड अज्युम करून, त्याला मी काय म्हणणार, म्यू डायग्राम म्हणणार. ओके, त्या म्यू डायग्रामचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आणि सीजी फाइंड आउट करायचा आहे. आता मित्रांनो, जर तुम्ही बघितलं असेल की म्यू डायग्रामचा संबंध कुठे कुठे येतो, तर आपण फर्स्ट प्रिन्सिपलने जिथे फिक्स अँड मुवमेंट फाइंड आउट केल्या तिथे सुद्धा आपल्याला म्यू डायग्राम संबंधात रिलेटेड आपल्याला तिथे स्टेप दिसली होती. सेम तिथे सुद्धा आपण त्या म्यू डायग्रामचा एरिया फाइंड आउट केला, त्याचा सीजी फाइंड आउट केला. सिमिलर केस मध्ये मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला जिथे जिथे म्यू डायग्राम आहे त्याचा एरिया लागणार आहे आपल्याला आणि त्याचा सीजी लागणार आहे. सीजी काढण्यासाठी मी एक रूल तुम्हाला ऑलवेज गोल्डन रूल सांगितलाय, सपोर्ट पासून सीजी घ्यायचा. नियरेस्ट जी आपली नियरेस्ट, समजा 2 डायग्राम आहे, ही एक आणि ही एक, ह्या डायग्रामचे नियरेस्ट सपोर्ट राईट साइडचा आहे, ह्या डायग्रामचे नियरेस्ट सपोर्ट लेफ्ट साइडचा आहे. तर आपल्याला त्या हिशोबाने सपोर्ट पासून सीजी घ्यायचा आहे. तुम्ही म्हणणार सर 3 डायग्राम असले तर काय करायचं, मग मित्रा पहिल्या डायग्रामला राईट हँड सपोर्ट जवळ आहे, त्याचा तिकडे सीजी घेऊन मोकळा होय. तिसऱ्या डायग्रामचा लेफ्ट हँड सपोर्ट आहे, तिकडे त्याचा सीजी घेऊन मोकळा होय. उरली मधली, मग तुमच्याकडे चॉईस आहे, तुम्ही त्याला जवळ असलेला, जवळ डिस्टन्स असलेला जो सपोर्ट असेल त्याला सीजी घ्या, मोकळा आहे. सीजी नेहमी सपोर्ट पासून घेतात, एवढं लक्षात ठेवायचं. आता दिलेल्या क्वेश्चनचं मला काय करायचंय, दिलेल्या क्वेश्चनची म्यू डायग्राम म्हणजेच मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट डायग्राम
त्या बीमला सिम्पली सपोर्टेड अज्युम करून. ऑलरेडी सिम्पली सपोर्टेड दिला आहे म्हणून काही इश्यू नाही, पण एखादा सपोर्ट फिक्स दिला असता तरी मी त्याला सिम्पली सपोर्टेड अज्युम केलं असतं आणि डायग्राम ड्रॉ केली असते. कळतंय का मला सांगा? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का मला सांगा. आता सर्वात पहिली स्टेप तुमच्या स्टेप्स मध्ये पण आहे, मी तुम्हाला प्रिंटेबल नोट्स दिलेला आहे थिअरी ऑफ स्ट्रक्चरचा. ड्रॉ मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट डायग्राम बाय considering beam as a simply supported त्यालाच आपण काय म्हणणार म्यू डायग्राम. मग जो बीम आपल्याला दिलेला आहे मित्रांनो, त्या बीमला एक सरळ लाईन ड्रॉ करायची. पहिला सेंटरला पॉइंट लोड आहे म्हणून त्याची अशी काहीतरी सिमेट्रिकल ट्रायंगल आहे आणि दुसरा यूडीएल असल्यामुळे सेकंड डिग्री पॅराबोल. आता सेंटरला पॉइंट लोड असल्यामुळे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचा डायग्राम बच्चा जानता है WL/4. पॅराबोला पण सगळ्यांना माहिती आहे WL²/8. ओके, हे आपलं झालंय, परत रिपीट नाही करणार आपण. सेकंड डायग्राम. आता ह्या डायग्रामचा मला काय फाइंड आउट करावं लागेल? एरिया फाइंड आउट करावं लागेल. ह्या डायग्रामचा सीजी फाइंड आउट करावं लागेल. डिस्टन्स मी इथे देतो 3 मीटर. ओके, मग आता पहिल्या डायग्रामचा मला एरिया फाइंड आउट करावं लागेल, त्याचाच मला सीजी फाइंड आउट करावं लागेल. दुसऱ्या डायग्रामचा मला एरिया फाइंड आउट करावं लागेल, सेम डायग्रामचा मला सीजी फाइंड आउट करावं लागेल. ह्या डायग्रामला मी म्हणतो म्यू डायग्राम. इथपर्यंत कोणाला इश्यू आहे का सांगा? इथे मला तुम्ही व्हॅल्यूज सांगा, याच्या इथे व्हॅल्यूज सांगा. WL/4 पहिल्याची व्हॅल्यू किती सांगा? कॅल्क्युलेटर सगळ्यांकडे पाहिजे मित्रांनो, तुम्ही पण करा, मी पण कॅल्क्युलेटरवर करतो. पहिल्याची व्हॅल्यू किती आली सांगा? WL/4. डब्ल्यू किती तुमच्याकडे? 12. कॅल्क्युलेटरला व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे. 12 गुणिले 3 डिवाइडेड बाय 4. 9 आन्सर आलं का चेक करा. इथे 9 किलो न्यूटन मीटर. आणि इथे WL²/12 करा. 10 गुणिले 3 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 12. इथे 12 नाही, सॉरी 8 आहे. 10 गुणिले 3 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 8. इथे तुमचं 11.25 आन्सर आलं का चेक करा. ओके, आता पहिल्या डायग्रामचा एरिया ट्रायंगल असल्यामुळे 1/2 इंटू बेस किती आहे? 3 आणि हाईट किती आहे? 9. म्हणजे याचा आन्सर किती आला चेक करा. पहिली डायग्राम सिमेट्रिकल ट्रायंगल असल्यामुळे मुलांना सिमेट्रिकल ट्रायंगलचा सीजी किती होतो? B/2. सिमेट्रिकल ट्रायंगलचा सीजी किती होतो? B/2. बेस माझा 3 आहे म्हणजे 3/2 म्हणजे 1.5 मीटर याचा आन्सर येईल. आणि याचा आन्सर चेक करा. 9×27 डिवाइड बाय 2. 13.5 येतं का चेक करा. किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर. 13.5 येतं चेक करा. 13.5. ओके, आता पॅराबोलाचा एरिया तुम्हाला माहिती आहे 2/3 इंटू बेस किती आहे? 3 आणि हाईट किती आहे? 11.25. म्हणजे पॅराबोलाचा एरिया किती आला चेक करा. 22.5 आला का चेक करा. युनिट द्यायला विसरायचं नाही मित्रांनो. पॅराबोलाचा सीजी आता तुम्हाला सांगितलंय, जो जवळचा सपोर्ट असेल त्या जवळच्या सपोर्ट पासून सीजी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. इकडे x2 येणार जो की B/2 वर येणार आणि इकडे x1 येणार जो की B/2 वर येणार. सेम येणार म्हणजे इकडे पण डिस्टन्स 3/2 चे म्हणजे इकडे पण 1.5 मीटर आला. चेक करा बरोबर येतंय का. तुम्हाला कॅल्क्युलेटरवर क्रॉस चेक करायचंय मित्रांनो. माझ्याकडे सुद्धा कॅल्सी आहे, तुमच्याकडे कॅल्सी पाहिजे. ओके, आता हे आल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय? आपल्याला पुढे काय करायचंय? आता सिंपल आपण म्यू डायग्राम काढली, आपण एरिया आणि सीजी फाइंड आउट केले. आता आपल्याला क्लॅप्रियॉन्स भाऊनी जे काही सांगितलं असेल तो थेरम आपल्याला अप्लाय करायचा आहे. मग क्लॅप्रियॉन्स थेरम काय म्हणतो? 3 मुवमेंट थेरमचे रूल्स मी तुम्हाला सांगितले होते. पहिला रूल काय सांगितला होता? रूल नंबर 1 की क्लॅप्रियॉन्स थेरम हा आपल्याला 3 सपोर्टच्या ग्रुप मध्ये अप्लाय करायचा आहे सिक्वेन्शियली. मग आपला गिवन डायग्राम बघायची, किती सपोर्ट आहे? 1 2 3 तीनच सपोर्ट आहे सर.
म्हणजे आपल्याला क्लॅपियॉन्स थेरम ए बी सी ला अप्लाय करावा लागेल, संपला विषय. ओके. दुसरा रूल काय सांगितला होता की जिथं कुठं फिक्स सपोर्ट असेल त्याच्या साईडला डमी लोड अप्लाय करायचा आहे, डमी स्पॅन घ्यायचा आहे, सॉरी डमी स्पॅन घ्यायचा आहे, ज्याचं सगळं झिरो राहील. आता मित्रांनो, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंय. मागची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर बघा, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर तिथे मी व्यवस्थित डिटेल मध्ये एक्सप्लेन केली, जी की तुम्हाला नॉर्मल क्लॅपियॉन्स थेरमच्या 80% न्यूमरिकलला तीच प्रोसेस फॉलो करायची. 20% असे न्यूमरिकल असतील जे ऍडव्हान्स लेवलचे असतील, त्याच्यामध्ये थोडासा चेंज होईल, बाकी सगळं सारखं असणार आहे. ते आपण पुढे घेणारच आहे, टेन्शन घ्यायचं कारण नाही. बेसिक पासून प्रो लेवल पर्यंत तुम्हाला नेणार म्हणजे नेणार. प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला टॉसला याच्या बाहेर करायची गरज नाही. आपल्या नोट्स पण आपण तसेच केलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक टॉपिक नंतर क्वेश्चन दिलेला आहे, तो क्वेश्चन मित्रांनो सॉल्व्ह करा, जेणेकरून एमपीएससी प्री 2024 होईपर्यंत तुमचा 20 मार्क कन्फर्म झालेले असतील. तुम्हाला परत 20 मार्कासाठी लढायची गरज नाही. ओके, माझ्यावर लागले ते, टेन्शन घेऊ नका. लक्ष द्या इकडे. आता इथे आपल्याला डायग्राम ड्रॉ केली, म्यू डायग्राम. आपण एरिया आणि सीजी फाइंड आउट केला. आता पुढे आपल्याला काय करायचंय, पुढे आपल्याला सेकंड स्टेप मध्ये क्लॅपियॉन्स थेरम अप्लाय करायचंय. मग इथे लिहायचं, इथे लिहायचं, सेकंड ह्याच्यात लिहायचं, यूज 3 मुवमेंट थिअरम, त्यालाच आपण काय म्हणतो, क्लॅपियॉन्स थेरम. मग रूल काय, फॉर 3 सपोर्टला ए बी सी. मग काय येईल सांगा, ए बी सी ला. आता इथे L1 होणार, इथे L2 होणार. मोमेंट ऍट ए, मोमेंट ऍट बी, मोमेंट ऍट सी. मग काय येणार सांगा, कसं आहे क्लॅपियॉन्स थेरमचं रिप्रेझेंटेशन, MA L1 प्लस 2MB L1 प्लस L2 प्लस MC L2 इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट मध्ये 6A1X1 अपॉन L1 प्लस 6A2X2 अपॉन L2. ओके, कळालं का सांगा. क्लॅपियॉन्स थेरम पाठच करायचा मित्रांनो, याला ऑप्शन नाहीये. याचं रिप्रेझेंटेशन पाठ झालं पाहिजे. ए बी सी डी एक्स वाय झेड एल एम एन काही असू शकतं, लेंथच्या व्हॅल्यू काही असू शकतात, पण त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे की फॉर ए बी सी, तर पहिल्या एम ए ला L1 नीच मल्टिप्लाय करायचं, एमबी ला 2 टाइम्स L1 प्लस L2 घ्यायचं, एमसी ला L2 घ्यायचं. तर ही जी त्याची सिक्वेन्स आहे, जे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे, आणि त्याच्या पुढे मायनस ब्रॅकेट मध्ये 6A1X1 अपॉन L1 प्लस 6A2X2 अपॉन X2. याच्यात ब्रॅकेट द्यायला विसरायचं नाही, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे आणि आतमध्ये प्लस आहे. तर हे असं रिप्रेझेंटेशन तुम्हाला लक्षातच ठेवणे, जर आपल्याला 8 ते 10 मार्क एमपीएससी चे ह्या क्वेश्चनवर घ्यायचे असतील तर. ओके, आणि सगळ्यांनाच घ्यायचे, टाइमपास करायला कोणी शिकत नाही. लक्ष द्या मित्रांनो, एकदम व्यवस्थित लक्ष द्या. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. याच्यापेक्षा अजून सोपी पद्धत असू शकत नाही. जर कुठे तुम्हाला भेटली तर मलाही सांगा की सर संस्कृत मध्ये शिकवत असतील तर ते अटेंड करा, पण असं काही नसतं मित्रांनो. लक्ष द्या. आता मला याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे. मग आता बघा, मुवमेंट ऍट ए. एक गोष्ट मी तुम्हाला मागे पण स्टार्टिंगला जेव्हा आपला थिअरी ऑफ स्ट्रक्चर सुरू झाला ना, एक गोष्ट टिल दी मरेपर्यंत लक्षात ठेवायची, काय, अंटिल अँड अनलेस, जोपर्यंत सिंपल सपोर्टवर कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट येत नाही तोपर्यंत आपल्याला सिम्पली सपोर्टेडला बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू 0 असते, हे डोक्यातच ठेवावं लागेल. आणि जिथं जिथं आयुष्यात सिम्पली सपोर्ट येतील, नुसते सिम्पली सपोर्ट येतील, आणि तिथे तिथे मुवमेंट घ्यायची वेळ येईल, तिथे तिथे डोक्याला ट्रिगर झालं पाहिजे की सिंपल सपोर्ट आहे बाबा, मुवमेंटची व्हॅल्यू 0 असते. कन्फर्म, लक्षातच ठेवायचे मरेपर्यंत. झोपेत कोणी हलून विचारलं ना, सिम्पली सपोर्टेड एंड आहे भाऊ, तिथं कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट नाहीये, काय मुवमेंटची व्हॅल्यू, लगेच त्याला सांगायचं 0. ओके, कन्फर्मच. इथं तुम्हाला हायगाई करायची नाही, लक्षात ठेवायला. आणि एकदाच लक्षात ठेवायचंय, एकदम सोपी गोष्ट आहे मित्रांनो, पण अशा छोट्या छोट्या गोष्टीच सिली मिस्टेक होता, आणि आपण एमए तशीच कन्सिडर करून घेतो, आणि इथं आल्यावर म्हणजे एवढा टाइम वाया घालून आपल्याला इथं आल्यावर कळतं, नेक्स्ट स्टेप मध्ये कळतं, अरे एमए तर 0 पुट करायची होती, उगाच आपण ते लिहिलं. म्हणजे तुमचा वेळ वाचायला पाहिजे, यासाठी मी सांगतोय. आता मुवमेंट ऍट ए 0 लिहायची गरज नाही, पण मी तुम्हाला सध्या लिहून देतोय, L1 3 प्लस 2MB इंटू
L1 काय 3 + 3 L2 पण 3 आहे प्लस MC 0 L2 3 आहे इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट मध्ये 6 इंटू A1 ची व्हॅल्यू किती आली बघा 13.5 क्रॉस चेक करा मित्रांनो इंटू x1 किती आलाय 1.5 डिवाइडेड बाय L1 3 प्लस 6 इंटू A2 किती आलाय बघा 22.5 गुणिले हा पण 1.5 आहे x2 बरोबर पॅराबोला असल्यामुळे आणि L2 किती आहे 3 चेक करा सगळं बरोबर आहे का आता हे 0 0 असल्यामुळे सगळं कॅन्सल होईल मित्रांनो 3 आणि 3 6 दुने 12 म्हणजे 12 MB इज इक्वल टू मायनस मध्ये इथे काहीतरी तुमचं उत्तर येणार चेक करा किती येतं 6 into 13.5 into 1.5 divided by 3 40.5 पहिलंच आलं प्लस 6 into 22.5 into 1.5 divided by 3 दुसऱ्याचं 67.5 आलं चेक करा बरोबर येतंय का आणि दोघांचे ऍडिशन करून त्याला 12 ने डिवाइड करा सिंपल मॅथमॅटिक याच्यात काही मी वेगळं सांगत नाहीये 108 डिवाइडेड बाय 12 9 उत्तर येतंय का बघा MB is equal to -9 किलो न्यूटन डॉट मीटर आणि इथे नोट पॉइंट लिहायचा काय लिहायचा निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते सांगा बोला हॉगिंग मूवमेंट निगेटिव्ह साइन इंडिकेट हॉगिंग मूवमेंट ओके इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का की सर मला हे कळलं नाही सर ते कळलं नाही इथं प्रॉब्लेम येतोय सर तिथे प्रॉब्लेम येतोय हे असंच घ्यायचं का ते तसंच घ्यायचं का असे काही डाऊट असतील बिंदास विचारा मित्रांनो कमेंट करा लाईव्ह जे अटेंड करताय आपले त्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा किंवा माईक ऑन करून सुद्धा सांगू शकता कळालं का मला सांगा अतिशय सोपा बेसिक लेवलचा प्रॉब्लेम घेतला याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला एमपीएससीचा PYQ घ्यायचा एवढं लक्षात ठेवा कळालं का मला सांगा अजून आपला क्वेश्चन संपला नाही मित्रांनो जरी आपल्याला त्यांनी फक्त मुवमेंट काढायला लावली तरी आपलं काम आहे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्याला बेंडिंग मुवमेंट त्यांना दाखवायचीच आहे हे काही एक्स्ट्रा वर्क नाहीये हे तुमचा डिसिप्लिन तुम्हाला सांगतो की मुवमेंटचं रिप्रेझेंटेशन लगेच दाखवून द्या बेंडिंग मुवमेंट डायग्राम म्हणजे लास्ट स्टेप आपली काय असणार आहे स्टेप नंबर 3 काय असेल ड्रॉ BMD मग BMD ड्रॉ करायची म्हणजे काय करायचं तुम्हाला एक 0 वाली लाईन ड्रॉ करायची ज्या काही तुमच्या व्हॅल्यूज आल्या होत्या त्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे ऑलरेडी सिम्पली सपोर्टेडच्या आलेल्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे द्यायच्या आहेत ज्या की तुमच्या इथे आली आहे 9 इथे आली 9 त्याच्यानंतर इथे आली तुमची 11.25 ओके आता मधला पॉइंट बी आहे मित्रांनो तर बी ला सुद्धा आपली 9च व्हॅल्यू आली म्हणजे याच्या एक्झॅक्टली लेवलला ती फक्त तुम्हाला त्याला एका वेगळ्या कलरने दाखवता आली तर ठीक स्ट्रेट लाईन येईल मित्रांनो ही आली आपली 9 ओके तुम्ही निगेटिव्ह म्हणू शकता इथे पॉझिटिव्ह म्हणू शकता इथे पॉझिटिव्ह म्हणू शकता याला अजून चांगल्या रीतीने डेकोरेट पण करता येईल तुम्हाला BMD इन किलो न्यूटन डॉट मीटर असं त्याला नाव द्यायचंय त्याला अजून चांगल्या रीतीने डेकोरेट करायचं म्हणजे त्याला निगेटिव्ह मुवमेंटला तुम्हाला हॅश असं हॅचिंग करायची निगेटिव्ह मुवमेंटला वेगळ्या कलरने किंवा पेन्सिलने तुम्ही हॅचिंग करू शकता पेपरला बस याच्या व्यतिरिक्त तिथं रंगवायला जायचं नाही मित्रांनो रंगवायचं नाही ब्लॅक पेन म्हणजे येलो पिंक रेड ग्रीन असे काही पेन यूज नाही करायचे ब्लॅक ब्ल्यू आणि पेन्सिल या 3च गोष्टी तुमच्याकडे पाहिजे आणि ही डायग्राम फायनल तुमची आली कळालं का मला सांगा कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये ओके जास्तीत जास्त तुम्ही याला मार्किंग द्यायची की हा सेकंड डिग्री आहे हा सेकंड डिग्री आहे त्याच्यानंतर हा फर्स्ट डिग्री आहे त्याच्यानंतर हा पण फर्स्ट डिग्री ओके याच्या व्यतिरिक्त काय करायचं ओके आशा करतो मित्रांनो सगळं तुम्हाला कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा पूर्ण थेरी ऑफ स्ट्रक्चर मी तुमचा 20 मार्क कन्फर्म करून देणार याच्या बाहेर क्वेश्चन येणार ओके
चला बाय बाय.